माझं नाव सायली आहे. मी 6 महिन्यांची गर्भवती होते. मी रोज जेवण बनवून आई आणि नणंदच्या समोर ठेवत असे, तरीही त्या माझ्यावर रागवतच असत आणि मलाच रात्रीचं उरलेलं शिळं जेवण मिळत असे. माझा नवरा रोहन दुबईत नोकरी करत होता. एक दिवस अचानक तो घरी आला. त्याला पाहून आई आणि नणंद घाबरल्या आणि घाईघाईत माझ्या फाटलेल्या कपड्यांवरून मला चांगले कपडे घालून दिले, जेणेकरून रोहनला शंका येऊ नये. तो सगळ्यांना भेटला आणि माझ्याकडे वळला, पण जसेच त्याच्या नजरा माझ्या पायांवर गेल्या तसे सर्वांचे रोमांच उभे राहिले. मी घाबरून म्हणाले, आई, जर परवानगी असेल तर मी माझ्या बाबांना भेटायला जाऊ का? मी जशी आईच्या खोलीत पोहोचले तिथे त्या क्रोधाने मला पाहू लागल्या आणि म्हणाल्या, तुझा मेंदू तर नीट आहे ना? तू गेलीस तर घरकाम कोण करणार? आई क्रोधाने दहाडल्या तेव्हा मी बिचारी गप्प बसले. मी त्यांच्याशी काही बोलू शकली नाही. मी म्हणू शकले असते की तुमच्या घरात 2-2 मुली आहेत, त्या तरी घरकाम करतील ना. रोहन गेल्यापासून आई आणि नणंदनी माझं जगणं कठीण करून ठेवलं होतं. रोहनला दुबईत 7 महिने झाले होते. याच कारणाने त्यांनी माझं जगणं कठीण केलं होतं. त्यांना माहीत होतं की माझ्या पाठीमागे कोणीच नाही, म्हणून त्या माझ्यावर सहज काहीही करू शकतात. माझ्या बाबांचं घर दुसऱ्या शहरात होतं. मी ती दुर्दैवी मुलगी होते जिच्याकडे बाबा व्यतिरिक्त कोणीच नव्हतं, आणि ते बाबाही जे स्वतः कर्करोगाचे रुग्ण होते. मला बाबांशी भेटायला जवळपास 4 महिने झाले होते. रोहन गेल्यावर 2 महिन्यांनी मी बाबांना भेटायला गेले होते आणि त्यानंतर आईने माझ्यावर इतका निर्बंध केला की मी आजपर्यंत जाऊ शकली नाही. मला बाबांना भेटायची खूप इच्छा होती, म्हणून मी ठरवलं की मला माहेरच्या घरी जायचं आहे. मी आईकडून परवानगीसाठी गेले तेव्हा मी म्हणाले, आई, जर तुम्ही परवानगी दिलीत तर मला खूप आनंद होईल आणि मी तुमची कायम ऋणी राहीन. माझे मामाचा फोन आला होता. ते सांगत होते की तुझे बाबा काही दिवसांपासून बरे नाहीत, म्हणून मला जाऊ द्या. मी म्हणाले तेव्हा माझी आवाज ओली झाली होती. मी आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही. माझे सुनील मामा सख्खे नव्हते, पण त्यांचं घर आमच्या घराच्या शेजारीच होतं, म्हणून ते कधी कधी बाबांच्या बातम्या सांगत. जशीच मी आईला ही गोष्ट सांगितली तशी आई क्रोधाने पागल झाली. माझ्या हातात मोबाईल होता. प्रथम त्यांनी माझ्या हातातून मोबाईल हिसकावला आणि जोरात जमिनीवर फेकला. मी आश्चर्याने त्यांना पाहत होते. त्या म्हणाल्या, हा मोबाईल तुझ्या मेंदूत काय काय भ्रम भरत आहे. आजपासून तू मोबाईल वापरणार नाहीस, अन्यथा माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. त्या माझ्या तुटलेल्या मोबाईलकडे बोट दाखवत म्हणाल्या. तेव्हा माझ्या हृदयातून आवाज निघाला की तुम्ही माझा मोबाईल तोडला आहे तर मी बाबांशी कसं बोलणार. मी अजूनही काही बोलू शकली नाही. माझं हृदय तुकडे तुकडे झालं होतं. मी रडत रडत तेथून माझ्या खोलीत आले. माझं हृदय रक्ताच्या अश्रूंसारखं रडू लागलं होतं. आतापर्यंत मी आठवड्यात 2-3 वेळा बाबांशी फोनवर बोलत असे आणि आता तो आधारही गेला होता. काय होणार माझा आता? मी रोहन आणि बाबांशी कशी बोलणार, हा विचार करून माझा मेंदू खराब होत होता. दुपारचा वेळ होता. दुपारचं जेवण सगळे खाऊन झाले होते. मी स्वयंपाकघराची साफसफाई करण्यास सुरुवात केली. म्हणून माझं दुःख विसरून मी स्वयंपाकघरात आले आणि साफसफाई सुरू केली. माझ्या 3 नणंद होत्या ज्यांनी माझे जगणे कठीण करून ठेवलं होतं. सर्वात मोठ्या नणंदचं नाव प्रिया होतं, दुसऱ्या नंबरची नणंद मेघा आणि तिसरी नेहा. जेव्हा तिघी एकत्र येत आई त्यांच्याबरोबर असते तेव्हा माझं तोंड बंदच होत असे. मी सिंकवर उभी भांडे धुत होते तेव्हा माझी सर्वात मोठी नणंद प्रिया आली. तिचा अजून कुठल्याही ठिकाणी लग्नाचा रिश्ता आला नव्हता. माझ्या छोट्या 2 नणंदही माझ्याच वयाच्या होत्या, पण त्यांचेही स्थळ अजून आले नव्हते. प्रियाने म्हटलं, सायली वहिनी, माझ्यासाठी 1 कप चहा बनवून दे. माझ्या डोक्यात खूप वेदना होते. ती मला आदेश देत आली आणि आदेश दिल्यावर तेथून गेली. मी बिचारी, जे भांडे आता धुतले होते, आता पुन्हा चहा बनवण्यासाठी भांडं उचललं आणि चहा बनवला. 10 मिनिटात चहा तयार झाला. मी चहा कपात ओतत होते तेव्हा माझी सर्वात छोटी नणंद नेहा आली. तीही चहाची मागणी करू लागली. तेव्हा माझं डोकं फिरलं.
सगळा दिवस असंच काम करत स्वयंपाकघरातच जात असे. मी धीर धरून नेहाला म्हटलं, नेहा, तू स्वतः चहा बनव. मी फक्त आता प्रियासाठी बनवला आहे. माझं डोकं वेदनेने फाटत आहे. माझं एवढंच म्हणणं होतं की नेहा, जी मला 2 वर्षांनी लहान होती, क्रोधाने पागल झाली. तिने म्हटलं, तुझी हिंमत कशी झाली मला नकार देण्याची? मी आता आईला बोलावते. एवढं म्हणत ती स्वयंपाकघरातून बाहेर पडली आणि मी डोकं पकडून उभी राहिले. मला कळलं होतं की आता आई येतील आणि मला काय काय टोमणे देतील. 5 मिनिटे झाली तेव्हा आई त्या छोट्या नणंदसोबत स्वयंपाकघरात आली आणि म्हणू लागली, सायली, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीचं काम न करण्याची? हे आमचं घर आहे. आम्ही तुला 2 वेळा जेवण देतो, याचाच तू फायदा समज. अन्यथा मी आजच तुला या घरातून बाहेर काढते आणि पुन्हा कधीच या घरात येऊ देणार नाही. आईने हे म्हटलं तेव्हा मी ओल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. मला विश्वासच बसला नव्हता की ही तीच आई आहे जी रोहन असताना मला खूप प्रेम दाखवत आणि काळजी घेत असे. माझा विवाह होऊन 2 वर्ष झाली होती. 2 वर्ष रोहनसोबत राहिले आणि आता 6 महिने ते खूप दूर गेले होते. मी म्हणाले, नाही आई, असं काही नाही. माझ्या डोक्यात वेदना होत्या. म्हणून मी नेहाला म्हटलं की तू स्वतः चहा बनव. यात काही गंभीर नाही. नेहमी मीच सगळ्यांसाठी चहा बनवते. प्रियाने चहा बनवायला सांगितलं होतं, पण मी तिच्यासोबत मेघाच्या खोलीतही चहा पोहोचवला होता आणि त्यानंतरच नेहाने चहा मागितला. मी चहा बनवत बनवत थकले आहे. माझ्या बोलण्यावर आई आणि नेहा गप्प झाल्या. त्या दोघी आई मुलगी तेथून गेल्या. आईने स्वतःसाठी चहाची मागणी करत गेल्या आणि म्हणाल्या, चल आता माझ्यासाठी आणि नेहासाठी चहा बनव. मी जाणणार होते की माझी दुसरी नणंद मेघाही येईल. मी तिला आधीच चहा दिला होता, पण ती मला नवं काम देऊन जाईल. मी चहा बनवला आणि आईच्या खोलीत ठेवला. मी स्वतःसाठीही चहा बनवला, कारण माझ्या डोक्यात खूप तीव्र वेदना होत्या. 3-4 दिवस झाले होते रोहनशी बोलले नव्हते आणि आता माझा मोबाईलही तुटला होता. म्हणजे मी रोहनशी कधीच बोलू शकले नाही. आई आणि नणंदकडे प्रत्येकाकडे स्वतंत्र मोबाईल होता, ज्यावर त्या कुणाकुणाशी बोलत राहत. खोलीत चहा पिताना मी तेथेच बसले. माझं हृदय करत होतं की मी उठून रोहनकडे जाईन किंवा ते इथे येतील, कारण त्यांच्याशिवाय मला काहीच आवडत नाही आणि मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. माझ्याशी बोलण्याचा मार्ग नव्हता. मी या घरात दम उसकत जगत होते, जिथे मी आनंदाने लग्न करून आले होते. मी रोहनशी प्रेमविवाह केला होता. कदाचित याच कारणाने मी सासऱ्यांना आवडली नव्हते. तरी तेव्हा आईने माझं स्थळ खुशीने आणलं होतं. तेव्हा त्यांना मी रोहनची पसंती असल्याचा आक्षेप नव्हता. मी खोलीतच बसले आणि तेथेच झोप आली. जेव्हा डोळे उघडले तेव्हा संध्याकाळ होत होती. मी सोफ्यावर डोळे मिटून झोपले होते. मी घड्याळ पाहिलं तेव्हा आश्चर्य झालं. मी इतक्या तास कशी झोपले? मी ताबडतोब बाहेर धावले. संध्याकाळचं जेवण तरी मीच तयार करायचं होतं. देवाची कृपा होती की दुपारी मी भाज्या तयार केल्या होत्या. फक्त भाकरी शिल्लक होती. मी धावत स्वयंपाकघरात आले आणि आधी पीठ मळू लागले. मी पीठ मळत असताना आई तिथे आली आणि मला काही काही बोल ऐकवलं. म्हणाल्या, सायली, तुला थोडीही लाज वाटत नाही का? तुला माहीत आहे मी शुगरची रुग्ण आहे, तरी तू जेवण वेळेवर बनवत नाही. आता मला भूक लागली आहे. सांग, मी काय खाऊ? तुला तर हवं ना की मी मरून जावं? आई क्रोधाने म्हणाल्या तेव्हा मला खूप पश्चाताप झाला. मी त्यांना आईप्रमाणे मानत असे आणि आता त्या मला काय काय ऐकवत होत्या. पूर्वी त्या रात्री 8 पर्यंत जेवण करत असत आणि आता केवळ 7च वाजले होते. मी म्हणाले, आई, थोडं थांबा, मी पटापट जेवण बनवते, काळजी करू नका. मी उशिरा करणार नाही, तर गरम गरम जेवण देईन. मी विनंतीच्या शब्दात म्हटलं. तेव्हा त्या कडवट गोष्टी ऐकवू लागल्या. तरीही त्यांना समाधान नाही. त्या मला तुच्छ करण्यात कसर ठेवत नाही. त्यानंतर त्या गेल्या. त्यांनी माझं जगणं कठीण करून ठेवलं होतं. कधी कधी मला वाटत की रोहन येण्यापूर्वी मी जीवन सोडून देईन. मी फ्रीजमधून दुपारची भाजी काढली आणि गॅसवर ठेवली. मी भाजी गरम करत होते. दुपारी मी बटाट्याची कोबीची भाजी बनवली होती. दुपारचं जेवण खूप उरलं होतं, म्हणून मी रात्री याचाच वापर करेन
असं ठरवलं होतं. आईने रात्रीसाठी काही भाजी आणलीच नव्हती. एका गॅसवर भाजी गरम होत होती आणि दुसऱ्यावर तवा ठेवून मी भाकरी बनवत होते. पिठलं मी आधीच बनवलं होतं, म्हणून भाकऱ्या पटापट टाकू लागले. मी जाणत होते की या 4 आई मुलींना वेळेवर जेवण न मिळालं तर त्या घरात गोंधळ घालतील. त्या छोट्या छोट्या गोष्टींवर गोंधळ घालण्यास तयार असत. भांडणं, लढणे आणि गोंगाट करणे त्यांना आवडत असे. हे वेळेनुसार त्यांच्या स्वभावात सामावलेलं होतं. मी त्यांच्यासाठी घरातील सून नव्हते, तर नोकरच आलेली होते. जेवण उशिरा झालं तर सगळ्या मिळून इतका गोंधळ घालत की माझे हातपाय सुन्न होत. कळत नव्हतं की त्यांना इतकी भूक का लागत असे, की माझ्यासारख्या बिचारीला 2 वेळा जेवणही सन्मानाने मिळत नव्हतं. काही भाकऱ्या मी बनवल्या होत्या आणि काही शिल्लक होत्या. थोड्या वेळाने माझी सर्वात छोटी नणंद स्वयंपाकघरात आली. ती तिच्या मोठ्या 2 बहिणींपेक्षा खूप बडतर्फ आणि घमंडी होती. तिला प्रत्येक गोष्टीवर आक्षेप असत आणि माझ्याशी तर तिला शत्रुत्व वाटत असे. स्वयंपाकघरात येताच तिने गॅसवर ठेवलेल्या भांड्यातील झाकण उघडून पाहिलं. मी तिच्याजवळच उभी तव्यावर भाकरी बनवत होते. तिने म्हटलं, आम्ही दुपारीच उरलेलं जेवण खाणार नाही. ही बटाट्याची कोबीची भाजी याशिवाय काही बनवलं नाही का? मी म्हणाले, हेच जेवण एवढं उरलं आहे की सगळ्यांना पुरेल, मग दुसरी डिश कशाला? माझ्या बोलण्यावर तिने क्रोधाने प्लेट जमिनीवर फेकली आणि भांडे तिरपट केले. भांडे तिरपट झाल्याने थोडी भाजी पडली. मी उभी असल्याने माझ्या पायावर गरम भाजी पडली. माझे पाय जळू लागले. भाजी खूप गरम होती. जळण्याच्या वेदनेने मी ओरडत होते. मी काही बोलू शकली नाही, फक्त रडत होते. मला वाटत होतं की आज माझा जीव जाईल, पण माझ्या छोट्या नणंदला माझी काळजीच नव्हती. तिने मला काय काय ऐकवलं आणि शेवटी जाऊन म्हणाली, माझ्यासाठी बटाट्याचे पराठे बनव. मी हे बाशी जेवण खाणार नाही. ती खूप नाटकी होती. नेहमी जेवणात दोष काढत आणि मला त्रास देण्यात कसूर ठेवत नाही. तिला आक्षेप होता की मी दुपारची भाजी रात्रीसाठी का ठेवली. तरी मी दुपारी जाणीवपूर्वक जेवण जास्त बनवलं होतं आणि रात्री याचाच वापर होईल असं ठरवलं होतं. वेदनेने ओरडत मी तिच्यासाठी बटाट्याचे पराठे बनवण्यास लागले, कारण नाही बनवले तर पुन्हा गोंधळ होईल आणि आई मला पुन्हा ऐकवेल. माझं जीवन असंच होतं की मी माझी इच्छा करूच शकत नाही. फक्त सगळ्यांची इच्छा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी होती. पायात वेदना असतानाही मी तिची मागणी पूर्ण केली. पराठे बनवले, जेवण तिच्या खोलीत पोहोचवलं. मी उरलेल्या 2 नणंद आणि आईचं जेवणही त्यांच्या खोलीत दिलं. त्या 4 जण वेगवेगळ्या खोलीत राहत असत आणि मी वेगळ्या 5व्या खोलीत. मला आश्चर्य वाटत होतं की या 3 बहिणी एका खोलीत का राहत नाही. कदाचित त्या काय कटकारस्थान करत असतील. आईला याची काळजीच नव्हती. ती स्वतःतच व्यस्त असत. नेहमी फोनवर बहीण किंवा मैत्रिणी किंवा नातेवाईकांशी बोलत असत. मला जेवण खाण्याची इच्छाच नव्हती. माझं हृदय रक्ताच्या अश्रूंसारखं रडत होतं. मला वाटत होतं की माझं संपूर्ण जीवन नष्ट होईल. मला रोहनची खूप आठवण येत होती. माझं हृदय करत होतं की मी रोहनशी फोनवर बोलू. त्यांच्याकडे जाऊ शकत नाही, पण फोनवर तरी बोलू शकेन. माझा मोबाईल नसला तरी नणंद आणि आईकडे मोबाईल होता. मी आजपर्यंत त्यांच्या वागण्याबद्दल रोहनला कधीच सांगितलं नव्हतं. नेहमी म्हणत असे की मी खूप आनंदी आहे, सगळे माझ्याशी चांगलं वागतात. पण आज मला वाटत होतं की मी रोहनला सगळं सांगितलं पाहिजे. त्यांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत होते, जे माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होते. हे स्वयंपाकघरात उभी भांडे धुत होते. माझं डोकं वेदनेने फाटत होतं. कळत नव्हतं की नेहमी डोक्यात वेदना का होतात. मी सिंकवर उभी भांडे धुत तेव्हा आई तेथे आली आणि प्रश्न विचारत मला पाहू लागली. तू इथे काय करतेयस? जा इथून. रात्री 9 वाजले आहेत आणि तू दिवा लावला आहे. तुला माहीत आहे बिल किती येतं? बिल तुझ्या बाबांना द्यायचं का? बिल तर माझा मुलगा भरेल ना. त्यांनी बाबांचा उल्लेख केला तेव्हा मी लहान मुलासारखी रडू लागले. मी म्हणाले, आई, तुम्हाला बाबांबद्दल असं बोलण्याचा हक्क नाही. तुम्हाला काही सांगायचं असेल तर मलाच सांगा. मी एवढंच म्हटलं तेव्हा आई क्रोधाने पागल झाली आणि चप्पल काढून मला मारू लागली. त्यांनी माझ्या कमरेवर इतक्या जोरात चप्पल मारली की खूप तीव्र वेदना झाली
आणि कंबर वेदनेने फाटत होती आणि त्या मला मारतच राहिल्या. मी जमिनीवर बसून वेदना सहन करत होते आणि त्या क्रोधाने मला मारत होत्या. त्यांना काळजीच नव्हती की मीही त्यांच्या मुलीसारखी एक मुलगी आहे आणि माझंही जीवन आहे. आता मर्यादा इतकी आली की त्यांनी माझ्यावर हात उचलायला सुरुवात केली. चप्पल मारत मारत कदाचित हात थकला. त्या चप्पल फेकून उभ्या राहिल्या आणि ओरडत म्हणाल्या, पुन्हा माझ्यासमोर जीभ चालवलीस तर तुझी जीभच ओढून टाकीन. समजलंस तू? मी त्यांच्यासमोर दोन्ही हात जोडले. माझ्या जिभेतून काही निघत नव्हतं. मी त्यांच्याशी म्हणू इच्छित होते की तुम्ही माझ्यावर इतके जुलम करू नका जे तुम्ही स्वतः सहन करू शकत नसाल. पण त्यांना होशच नव्हता. त्या मानवताच विसरल्या होत्या आणि उलटसुलट बोलून स्वयंपाकघरातून गेल्या. माझे पाय आधीच जळालेले होते आणि आता तिथेही फोड निघू लागले. कारण मी तेव्हा काही औषध लावलं नव्हतं आणि मी तेथेच काम संपवू लागले. आता माझ्या संपूर्ण शरीरात चप्पल मारल्याने असह्य वेदना होत होत्या. मी कसे तरी जमिनीतून उठले आणि स्वयंपाकघराचा दरवाजा बंद करत माझ्या खोलीत पोहोचले. खोलीत येताच मी खुर्चीवर बसले आणि गुडघ्यावर डोकं ठेवून रडू लागले. रोहन, तू कुठे गेलास? तुला माहीत नाही की तुझ्या अनुपस्थितीत तुझी आई आणि बहीण माझ्यावर काय काय करत आहेत. मी रडत स्वतःशी बोलत होते. मला वेदनेची बेचैनी वाटत होती, पण माझ्याजवळ औषधं नव्हते आणि या घरात कोणालाच माझी काळजी नव्हती. मी जखमांवर औषध लावू इच्छित होते, जेणेकरून थोडा आधार मिळेल, पण औषध लावूनही फायदा नव्हता. कारण औषधं बाहेरील जखमांसाठी असतात. आतल्या जखमांचा उपचार शब्दांनी होतो आणि शब्दांचे औषध माझ्याजवळ नव्हतं. या घरात शब्दात विष मिसळलेलं होतं, जो आता माझ्या संपूर्ण शरीरात पसरत होतं. मी खूप त्रस्त झाले. माझं जीवन कठीणतेने चाललं होतं. काही वेळ तेथेच बसून मी रडत राहिले आणि मग उठून बाथरूममध्ये गेले. थोड्या वेळाने मी बाहेर आले, तेव्हा थोडं ताजं वाटत होतं. मी पुन्हा बिछाण्यावर बसून रडू लागले आणि हात जोडून छताकडे पाहून प्रार्थना करायला लागले. हे देवा, माझ्या किती आणखी परीक्षा बाकी आहेत. रोहन कधी येतील? कधी त्यांच्याशी बोलू? कधी माझं जीवन सोपं होईल? कधी माझ्या जीवनातील त्रास संपतील? मी आता सगळं सहन करू शकत नाही. मला अचानक कडकड सर्दी वाटत होती. थोड्या वेळ देवाला तक्रार केल्यानंतर मी बिछाण्यावर झोपू लागले आणि देवाला विनवणी करत होते. कारण देवाव्यतिरिक्त माझ्याजवळ कोणताही मार्ग नव्हता. मला वाटत होतं की मी पूर्ण एकटी आहे. माझ्याबरोबर कोणीच नाही. एकमेव बाबांचाच संबंध होता आणि आईने म्हटलं होतं की बाबांनाही मी भेटू शकत नाही. मी बाबांना भेटायला गेले तर त्या मला पुन्हा या घरात येण्याची परवानगी देणार नाही. त्यांनी म्हटलं होतं की या घरात येण्याची गरज नाही. मी बाबांवर ओझं होऊन इच्छित नव्हते. माझे बाबा तरुण वयात लायब्रेरियन होते. आता त्यांना महिन्याला थोडं वेतन मिळत असे, ज्याने त्यांचे मुश्किलीने निर्वाह होत असे. आणि रोहन प्रत्येक महिन्याला पगारातून ठराविक रक्कम पाठवत असे. म्हणून आम्हा 5 स्त्रियांचा निर्वाह चांगला होत असे. बाकी सगळं ठीक होतं. फक्त माझ्या हृदयाची दुनिया, जी दिवसेंदिवस उद्ध्वस्त होत होती. मग मी प्रार्थनेसाठी हात उंचावले आणि सगळं देवावर सोपवलं आणि पुन्हा रडण्यासाठी बसले. मी सतत देवाला प्रार्थना करत असते की ते सगळं नीट करो. रोहन माझ्याजवळ नव्हते. त्यांच्या जाण्यानंतरच मला कळालं की मी गर्भवती आहे आणि मी त्यांना ही आनंदाची बातमी फोनवर दिली होती. ते खूप आनंदित झाले. त्यांनी म्हटलं होतं की खूप काळजी घ्या, आनंदी राहा. पण त्यांना काय माहीत होतं की या घरात माझ्याबरोबर काय काय होत होतं. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मला रोहनची आठवण येत असताना बाबांचीही आठवण येऊ लागली. बाबांनी माझा विवाह केला होता. विवाहापूर्वी ते नेहमी म्हणत, मुली, तू काळजी करू नकोस. मी तुझा विवाह धूमधडाक्यात करीन. तुझ्या विवाहासाठी चांगले दागिने आणि फर्निचर घेईन. आणि त्यांनी असंच केलं होतं. पगारातून थोडे थोडे पैसे वाचवून त्यांनी माझ्यासाठी दागिने घेतले. मी जाणार होते की मी या मऊ बिछाण्यावर झोपते. ते या थंडीत पातळ बिछाण्यावर चादर उडून झोपलेले असतील. त्यांची काळजी घेणारा कोणीच नव्हता. ते एकटे पडले होते. माझा कोणताही भाऊ बहीण नव्हता आणि आई मला 12व्या वर्षीच सोडून गेली होती. आमच्या घरात बेड नव्हता तर चारपाई होत्या.
पण त्यांनी मला दागिन्यात डबल बेड दिला होता. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. माझा मेंदू फाटत होता. कळत नव्हतं की ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील, की मी का इतके दिवस फोनही केला नाही. पण त्यांना काय माहीत होतं की इथे माझा मोबाईलच तोडला गेला आहे आणि तोही त्यांच्या आईने तोडला आहे. रडत रडत कधी मला झोप आली ते कळालंच नाही. मी झोपेच्या लहरीत हरवले. सकाळी डोळे सूर्याच्या पहिल्या किरणावर उघडले, कारण मला नेहमी सकाळी लवकर उठण्याची सवय होती. उठताच मी घरातील सगळे काम सुरू करत असे. त्या दिवशीही मी प्रथम अंगणाची साफसफाईसाठी खोलीतून बाहेर पडले. मी झाडू उचलला आणि थंडीत अंगण झाडू लावला. आई सकाळी अंगणाची साफसफाई न झाल्याने नाराज वाटत असे, म्हणून मी सकाळीच सगळे काम करून ठेवत असे. नणंद मला त्यांच्या खोलीची साफसफाईही करवत असत आणि दुपारी 12पर्यंत त्या झोपून उठत. त्या मोठ्या घराचं काम मी एकटीच करत असे. ते इथे पाहुणे माणसासारखं जगत असत. अंगणाची साफसफाई करताना मला जवळपास 1 तास लागला, कारण आमच्या अंगणात मध्यभागी एक आंब्याचं झाड होतं. ते फार मोठं नव्हतं, पण पाने खूप विखुरत असे, म्हणून ती गोळा करताना वेळ लागला. आणि आता सूर्यप्रकाश तीव्र होत आला होता आणि आई जागी झाली होती. मी अंगण साफ करत असताना अचानक माझ्या डोक्यावर एक दगड आला. तेव्हा मी वर पाहिले. मी वर पाहताच क्रोधाने मुठी बंद केली. दगड फेकणारा कोणी दुसरा नव्हता, तर तोच बडतर्फ शेजारी, जो नेहमी घाणेरडे कृत्य करत असे. त्याने छोटा दगड फेकला होता, जेणेकरून मी त्याच्याकडे पाहावं, आणि आता तो यशस्वी झाला होता. माझं हृदय करत होतं की कुठून तरी मोठा दगड उचलून त्याच्या मेंदूवर मारावा, पण मी वाद वाढवू इच्छित नव्हते, म्हणून मी पटकन दुसरीकडे पाहू लागले. जशीच मी मागे वळले, तशी मागे आई उभी होती. त्यांच्या हातात झाडू होता. त्यांनी क्रोधाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, "मला तुझ्याकडून याच अपेक्षा होत्या की तू नक्कीच कुणाशी प्रेम करत असशील, कुणाशी डोळे मिचकावत असशील. आज मी तुला माझ्या डोळ्यांनी पाहिलं." त्यांनी झाडू मारत म्हटलं. तेव्हा माझा आवाज निघाला. मी म्हणाले, "आई, तुम्ही चुकीचं समजत आहात. असं काही नाही." मी रडू लागले, कारण मी स्वतःवर चुकीचा आरोप सहन करू शकत नव्हते. मी सतत त्यांच्याकडून विनंती करत होते आणि म्हणत होते की मी फक्त साफसफाई करत होते, पण त्या काही बोलल्या नाही. जेव्हा मला मारायला येतात तेव्हा त्यांना काही ऐकू येत नाही. त्या मला झाडूने मारतच होत्या. माझ्या बाहूला खरडा वाटत होता, वेदना होत होती. माझ्या शरीरावर कपडे असल्याने शरीर साबूत राहिलं, पण तरी वेदना वाटत होती. मी रडत राहिले, पण त्यांनी माझी बोलणी मानली नाही. त्या मला चरित्रहीन म्हणून काय काय बोलत होत्या. त्या म्हणत होत्या की जेव्हा माझा मुलगा येईल तेव्हा मी त्याला तुझ्या सगळ्या कृत्यांबद्दल सांगेल, की तू गल्लीतील मुलांना कशी बघतेस. मी माझ्या या मुलाला सांगेन की तुझ्या या कृत्यामुळे तुला घटस्फोट द्या. माझा मुलगा माझे बोलणे ऐकेल. त्यांचे हे शब्द ऐकून मी त्यांच्यासमोर हात जोडून म्हणू लागले, "नाही आई, देवाच्या नावाने माझ्यावर इतका मोठा अन्याय करू नका. तुम्हाला चुकीची समज झाली आहे. मी काही केलं नाही. मला आरोप लावू नका. तुमच्याही तर 3-3 मुली आहेत ना, त्यांच्याबद्दल तरी विचार करा." मी एवढं म्हटलं तेव्हा आईला आणखी क्रोध आला. त्यांनी म्हटलं, "तुला लाज वाटत नाही का? माझ्या मुलींना स्वतःशी तुलना करत. कुठे माझ्या मुली आणि कुठे तू? माझ्या मुली तुझ्यासारख्या नाहीत. आता जा इथून. तू पुन्हा अंगणात दिसलीस तर तुझी खैर नाही." आईने मला तेथून जायला म्हटलं. तेव्हा मी पटकन उठले आणि खोलीकडे धावले. या अवस्थेत आईने मला मारलं होतं. त्या जाणत होत्या की मी त्यांच्या मुलाच्या मुलाची आई होणार आहे, पण त्या दिवसेंदिवस माझ्यावर जुलम करत होत्या. माझ्या गर्भावस्थेचा आता 7वा महिना सुरू होणार होता आणि डिलिव्हरीला फक्त 2 महिने शिल्लक होते. मला खोलीत येऊन केवळ 5 मिनिटं झाली होती. मी माझ्या नशिबावर अश्रू वाहत होते. तेव्हा माझी मधली नणंद अचानक आली. ती मला तिच्यासाठी नाश्ता बनवायला सांगत होती. सगळ्यांसाठी नाश्ता बनवणं ही माझीच जबाबदारी होती. कोणीही स्वतः एक दिवसही नाश्ता बनवून खात नाही. मी स्वयंपाकघरात आले आणि नाश्ता बनवत होते. सोबत अश्रूही वाहत होते. माझं हृदय करत होतं की मी रोहनशी बोलू. मी विचार केला की जेवण बनवल्यानंतर आईचा राग थोडा शांत झाल्यावर मी त्यांच्याकडून मोबाईल मागून घेईन.
आणि रोहनशी बोलू. वेळ जात होती. दुपारीच मला धीर झाला आणि मोबाईल घेण्यासाठी मी आईच्या खोलीत गेले. त्या एखाद्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होत्या. मी त्यांच्याजवळ उभी राहिले आणि वाट पाहत होते की कधी फोन बंद करतील. थोड्या वेळाने कॉल बंद केल्यावर क्रोधाने मला त्या पाहू लागल्या आणि म्हणाल्या, "इथे का उभी झालीस? तुझी काय समस्या आहे?" त्या नेहमी नीट बोलतच नाही. नेहमी क्रोधातच माझ्याशी बोलतात आणि आजही तसंच बोलत होत्या. मी आता धीर गोळा केला आणि म्हटलं, "आई, माझा मोबाईल तुटला आहे. जर परवानगी असेल तर मी थोडा वेळ तुमचा मोबाईल वापरू का? मला रोहनला कॉल करायचा आहे." अनेक दिवसांपासून मी त्यांच्याशी बोलले नाही. त्यांना माझी काळजी वाटत असेल. मी फक्त त्यांच्याबाबत विचारून मोबाईल परत देईन. जास्त वेळ बोलणार नाही. माझं एवढं म्हटलं तेव्हा आई ताण देऊन हसू लागली आणि म्हटली, "मोठी आली पतीची काळजी घेणारी, त्याच्या अनुपस्थितीत दुसऱ्या मुलांची डोळे मिचकावत असते आणि आता माझ्यासमोर जणू तुला माझ्या मुलापासून खूप प्रेम आहे असं दाखवतेस. तू थांब, एकदा माझा मुलगा येऊ दे. मी तुला माझ्या मुलाच्या जीवनातून कशी काढून टाकते ते बघ." एवढं म्हणून त्यांनी मला खोलीतून बाहेर जायला म्हटलं. मी रडत खोलीतून बाहेर आले. यावेळी मी विनंती केली नाही, कारण मला माहीत होतं की त्यांना नेहमीच जे हवं ते करायचं असतं. मी माझ्या खोलीत आले. या घरात माझ्याकडून फक्त ही खोलीच होती. मी तेथे येऊन रडू लागले. माझं हृदय फाटत होतं. आता मला आणखी जुलम सहन करण्याची ताकद नव्हती. दुपारचा 1 वाजला होता आणि मला दुपारचं जेवण आठवतं. तेव्हा मी पटकन खोलीतून बाहेर पडले. हे लोक मला एवढा वेळही देत नाहीत. दुपारच्या जेवणात माझी मोठी नणंद प्रियाने पुलाव बनवायला म्हटलं होतं. मी तिच्या मागणीनुसार मटर पुलाव बनवू लागले. पण जेवण बनवताना मलाही खूप भूक लागली होती आणि माझं हृदय करत होतं की पटकन तयार होऊन मी भरपूर खाऊ. मटर पुलाव मला खूप आवडत असे, पण आजपर्यंत मी स्वतःच्या इच्छेनुसार काही बनवलं नव्हतं. ही तर नणंदची दया होती की तिला मटर पुलाव आवडत होता आणि आज तिच्या सांगण्यावर पुलाव बनत होता. जेवण तयार झालं तेव्हा त्या सगळ्या स्वयंपाकघरात आल्या आणि मला तेथून जायला म्हटलं. मी जेवण तयार केल्यानंतर सॅलड वगैरे कापत होते आणि ते तयार करून ठेवले होते आणि प्लेट्सही धुतल्या होत्या. आता फक्त सर्व करायचं होतं. त्यांनी मला तेथून काढलं आणि म्हटलं की या जेवणावर माझा हक्क नाही. मी या घराची नोकर आहे आणि नोकरांना उरलेलं जेवण मिळतं. मी काम संपवलंय, तर इथे राहणं योग्य नाही. मला खूप भूक लागली होती. मी रडत पुन्हा खोलीत आले. कळत नव्हतं की त्यांना माझ्याशी काय समस्या आहे. त्यांनी माझं संपूर्ण जीवन कठीण करून ठेवलं होतं. माझा मेंदू फाटत होता. एक तर भूक लागली होती, कारण सकाळचा नाश्ताही मला मिळाला नव्हता. तेव्हाही मी स्वतःसाठी नाश्ता बनवत असताना आई आली आणि मला बाहेर काढलं होतं आणि आता त्यांनी जेवण दिलं नव्हतं आणि म्हटलं होतं की रात्रीचं उरलेलं जेवण खा. वेळ असाच जात होते आणि शेवटी रात्रीची वेळ आली. रात्रीचं जेवणही मीच बनवलं होतं. मला माहीत नव्हतं की हेही मला मिळेल का. तरी मला कधी 2 वेळा तर कधी एकदाच जेवण मिळत असे. ही नवीन गोष्ट नव्हती. मला याची सवय होत होती. पण देवाची कृपा होती की रात्री त्यांनी मला जेवणापासून रोखलं नव्हतं. उरलेलं जेवणच मी खाल्लं होतं. पण मला फरक पडत नव्हता, कारण जेव्हा भूक सतावते तेव्हा माणूस पोट भरायला काहीही करतो. माझंही असंच झालं. मी त्यांच्या पुढच्या उरलेल्या जेवणावरच तृप्त झाले. त्या सगळ्या आपापल्या खोलीत आराम करायला गेल्या होत्या आणि मी अजून स्वयंपाकघरात दिवा लावून साफसफाईत गुंतलेली होते. सगळे भांडी विखुरलेली होती, कारण माझ्या छोट्या नणंदने रात्रीच्या जेवणात स्वतःसाठी डोसा बनवला होता. घरातील सगळे कामं मीच करत असले तरी कधीकधी ती मोबाईलवर एखादी डिश शिकत आणि स्वतः बनवत असे. ती स्वयंपाकघराचा नाश करून सोडत असे. प्रत्येक ठिकाणी साहित्य विखुरलेलं असतं. ती कोणतंही काम इतक्या गोंधळात करते की प्रत्येक ठिकाणी भांडी विखुरलेली असत. जी गोळा करत मी थकले. सिंक भांड्यांनी भरलेली होती. तिने डोसा बनवण्यात वापरलेली भांडीही धुतली नव्हती आणि रात्रीची भांडीही तशीच पडलेली होती. डोसा बनवण्यात फार भांडे लागत नाही, पण कळत नव्हतं की तिने इतकी भांडी का भरली.
सिंकवर भांडे धुत धुत माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला खूप विश्रांतीची गरज होती. पण या घरात मला आधाराचा श्वासही मिळत नव्हता. मग विश्रांती कशी मिळणार? माझं हृदय रक्ताच्या अश्रूंसारखं रडत होतं. अचानक तिथे आई आली. त्यांच्या हातात मोबाईल होता. त्यांनी म्हटलं, सायली, रोहनचा फोन आला होता. तो तुझ्याशी बोलू इच्छित आहे. मी आईचं बोलणं ऐकून आनंदित झाले. मी त्यांच्याकडे लालसेने पाहिले. त्यांनी माझ्या या आनंदाचा फायदा घेतला आणि म्हटलं, पण माझी एक अट आहे. मी तुला रोहनशी बोलू देईन. आईने हे म्हटलं तेव्हा मी प्रश्न विचारत त्यांच्याकडे पाहिले. त्यांनी म्हटलं, तू त्याला काहीही सांगणार नाहीस की घरात तुझ्याबरोबर काय होतं? उलट नेहमीप्रमाणे यावेळीही तू म्हणशील की तू खूप आनंदी आहे आणि पूर्ण बरी आहे. जर तू काही उलटसुलट बोललीस तर तू जाणतेस की मी तुझं काय करीन. आईचं बोलणं ऐकून मी घाबरले आणि पटकन म्हटलं, आई, मी समजले तुम्ही काय म्हणता. मी त्यांना काहीही सांगणार नाही. फक्त एकदा बोलवून द्या. मी रडत म्हणाली, मी रोहनशी बोलण्यासाठी तडफडत आहे. एकदा कृपया बोलवा. मी एवढं म्हटलं तेव्हा आईने मोबाईलवर रोहनचा नंबर डायल केला आणि मोबाईल मला दिला. दुसरीकडून कॉल उचलला. तेव्हा मी स्वयंपाकघरातून बाहेर पडत होते, जेणेकरून एकटेच रोहनशी बोलू. तेवढ्यात मागून आईने मला पकडलं आणि तेथेच उभे राहण्याचा इशारा केला. मी तेथेच उभी राहिले. आईसमोर मी काय बोलू शकलो? फक्त रोहनच्या बाबत विचारलं. ते म्हणत होते, सायली, तुझा आवाज विचित्र वाटतोय. तुझी तब्येत बरी नाही असं वाटतं. पण मी त्यांना म्हटलं, नाही, मी पूर्ण बरी आहे. फक्त आता झोपून उठले. आई असताना मी रोहनशी आणखी काही बोलू शकली नाही आणि नसती तरी मी काही सांगितलं नसतं. मला माहीत होतं की मी रोहनला काही सांगितलं तर त्या माझं जगणं कठीण करतील. मी त्यांच्याशी 5 ते 10 मिनिटं बोलले. तेव्हा आईने इशारा केला की मोबाईल बंद कर. मी रोहनला म्हटलं, माझी तब्येत बरी नाही. मी सगळे काम संपवले आहेत. खोलीत आराम करायला जात आहे. तुमच्याशी नंतर बोलू आणि मला झोप येत आहे. मी झोपायला जाते आहे. त्यांनी माझ्या मोबाईलबद्दल विचारलं तेव्हा मी फक्त एवढंच सांगितलं की मोबाईल माझ्या हातातून घसरून जमिनीवर पडला म्हणून तुटला. मी त्यांना सत्य सांगू शकली नाही. मी एवढं म्हटलं तेव्हा त्यांनी म्हटलं की या महिन्यात पैसे पाठवताना तू नवीन मोबाईल घे. त्यांचं बोलणं ऐकून मी आनंदित झाले. आई तेथेच उभी सगळं ऐकत होती. मला वाटलं की कदाचित त्या रोहनची बोलणी ऐकून मला नवीन मोबाईल घेऊन देतील. पण असं काही झालं नाही. वेळ जात होती आणि महिन्याचा शेवटचा वेळ आला. रोहनने पगार पाठवला. मी आईला मोबाईलबद्दल म्हटलं तेव्हा त्या माझ्यावर रागवल्या. म्हणाल्या, तुझी हिंमत कशी झाली हे बोलण्याची? मी तुझा जीव घेईन. आईचं बोलणं ऐकून मी गप्प झाले. मी त्यांच्याशी आणखी काही बोलू शकली नाही. तरी मला माहीत होतं की त्या मला मोबाईल देतीलच नाही. मी फक्त एक चान्स मारला होता. मी खोलीत आले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण आता माझ्या जिभेतून काही आवाज येत नव्हता. मी शांतच झाले. मला माहीत होतं की माझं जीवन असंच आहे. कळत नव्हतं रोहन कधी येईल. दिवस असेच जात होते आणि मी दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नव्या त्रासाची शिकार होत असे. मी रोहनशी पुन्हा बोलले नव्हते. एकदा संध्याकाळी आईसाठी चहा घेऊन तिच्या खोलीत गेले. तेव्हा पाहिलं की त्या रोहनशी बोलत होत्या. मी रोहनचा आवाज लपून ऐकला. ते आईला विचारत होते की सायलीने अजून मोबाईल घेतला नाही का? तर आईने त्यांना म्हटलं, मुला, मी तर तिला सांगते की तुझा मोबाईल तुटला आहे. माझ्याकडून पैसे घे आणि नवीन मोबाईल आण. पण तुझी बायको स्पष्ट नकार देते. ती म्हणते की मला मोबाईल नको. मला मोबाईल वापरणं आवडत नाही. आईने रोहनला खोटं बोललं आणि मी काही करू शकली नाही. 1 आठवड्यानंतर माझी मोठी नणंद प्रियाचं स्थळ आलं. तेव्हा आईने मला कडकपणाने म्हटलं की जेवणात खूप चांगल्या गोष्टी बनवायच्या आहेत आणि तेही खूप चांगल्या प्रकारे. मी खूप आनंदित झाले. पूर्वी नणंद आणि आई माझ्याशी चांगलं वागत नाहीत, पण तरी माझ्या हृदयातून त्यांच्यासाठी प्रार्थनाच निघत असे की चांगलं स्थळ येऊ दे. तिचं वय वाढतच चाललं आहे. आज शनिवार होता आणि स्थळ रविवारी येणार होते. कदाचित तो मुलगा सरकारी अधिकारी होता.
मोठी पदवी नव्हती, पण तरी साधं खाण्यापिण्याचं घर होतं. आई आणि नणंद खूप आनंदित झाल्या. त्यांनी सगळं राशन वगैरे मला सांगितला आणि मी सकाळपासून जेवण बनवण्यात लागले. मी कठीण काम एक दिवस आधीच करून ठेवले होते. रविवारी जास्त काम न पडावं असं ठरवलं होतं. दुपारीच ते दुपारच्या जेवणासाठी येणार होते. सकाळपासून काम करत मी थकले. काम 12च्या आधी संपलं तेव्हा मी अंघोळीसाठी खोलीत गेले. कामामुळे माझे कपडे खूप घाण झाले होते आणि घामाचा वास येत होता. म्हणून मी आंघोळ करून कपडे बदलले. थोड्या वेळाने पाहुणे आले. मी स्वयंपाकघरात गेले आणि त्यांच्यासाठी चहा बनवू लागले. चहा बनवला तेव्हा माझी नणंद आली आणि म्हटली, "मी घेऊन जाते." मी चहाची ट्रे तिला दिली आणि सोबत गेले. जशी मी आत गेले तशी मुलाची आई मला पाहू लागली. मुलगा मलाच घूरत होता. कदाचित त्यांना वाटलं की मीच मुलगी आहे. चहाची ट्रे तर नणंदने घेतली होती. त्याच्या आईने मला जवळ बसायला म्हटलं. तेव्हा आई विचित्र नजरेने मला पाहू लागली. त्यांनी म्हटलं, "तुमची मुलगी खूप आवडली. आम्हाला अशीच मुलगी हवी होती." काय पाहून त्यांनी मला त्यांच्या मुलासाठी पसंत केलं होतं? माझं एवढं मोठं पोट त्यांना दिसत नव्हतं का? कदाचित मी अनारकली फ्रॉक घातला होता, यामुळे माझं पोट दिसत नव्हतं. आणि त्यांनी हे म्हटलं तेव्हा मी पटकन खुर्चीतून उठले. मी काही बोलू शकली नाही. आई क्रोधाने माझ्याकडे पाहत होती. मग त्यांनी त्या बाईला म्हटलं, "ही तर माझी सून आहे." तेव्हा त्या पटकन उठल्या आणि म्हणाल्या की त्यांना मुलींमध्ये कोणीही आवडलं नाही. त्यांच्या जाण्यावर आईने मला इतकं मारलं की आजपर्यंत इतकं मारलं नव्हतं. माझा काहीच दोष नव्हता, पण तरी त्या मला मारतच होत्या. माझी मोठी नणंदने हद्दपार केली आणि आज आयुष्यात पहिल्यांदा माझ्यावर हात उचलला. मी तिच्यापेक्षा वयाने लहान असले तरी नात्यात मोठी होते, पण तिने आदर केला नाही. मी तिची वहिनी होते. ती आईसोबत मिळून मला मारत होती. आई म्हणत होती, "मनू स्त्री, तुझ्यामुळे माझ्या मुलीचं लग्न नाही झालं. मी तुला सोडणार नाही." आई मला मारत मारत ओरडत होती आणि अशा मतलबी लोकांशी बोलू इच्छित नव्हती. त्यांनी मला मार मारून मूर्छित केलं आणि गरम चहा जो मी पाहुण्यांसाठी आणला होता तो माझ्या पायांवर जाणीवपूर्वक ओतला. माझे पाय आधीच जळालेले होते. जखम अजून बऱ्या झालेल्या नव्हत्या आणि डागही शिल्लक होते आणि पुन्हा चहा ओतल्याने ते जळाले. मी वेदनेने ओरडत उभी राहिले. छोटी नणंदने चहाचे कप माझ्या पायांवर ओतले आणि काही वेळाने मला धक्के देऊन तेथून काढलं. मी वर नजरेने पाहिलं तेव्हा शेजारी उभी होती. मला खूप लाज वाटत होती. मी पटकन खोलीत धावले. माझं हृदय रक्ताच्या अश्रूंसारखं रडत होतं, पण माझा कोणताही साथी नव्हता. कोणी माझा त्रास समजणारा नव्हता, कोणी मदत करणारा नव्हतं. मला इतका वेळ झाला होता. मी रोहनशी बोलले नव्हते आणि भेटलेही नव्हते. माझ्या जीवनात आता काहीच शिल्लक नव्हतं. ना आनंद ना आधार, फक्त दुःखाचं दलदल होतं ज्यात मी बुडत होते. आई आणि नणंद आईच्या खोलीत बसून मोठ्याने मला शिवीगाळ करत होत्या. त्या शिव्या माझ्या खोलीपर्यंत ऐकू येत होत्या. वेळ जातच राहिली, कारण कोणीही कोणासाठी थांबत नाही. या घटनेला 2-3 दिवस झाले होते. दुपारचा वेळ होता. मी स्वयंपाकघरात उभी जेवण बनवत होते. दारावर ठोठावलं तेव्हा मला आश्चर्य झालं की यावेळी कोण आलं. मी दाराकडे जाऊ लागले तेव्हा माझी छोटी नणंद, जी ताबडतोब स्वयंपाकघरात आली होती, मला तेथेच थांबवून स्वतः दाराकडे गेली. माझ्या उरलेल्या 2 नणंद जेवण खायला स्वयंपाकघरात आल्या. तेवढ्यात अचानक माझ्या छोट्या नणंद नेहाच्या ओरडण्याचा आवाज आला, ज्यावर आई खोलीतून बाहेर आली. तीही मुलाकडे धावली. माझ्या 2 नणंद भाऊला पाहून आश्चर्याने उड्या मारत होत्या. मी फाटके जुने कपड्यात जेवण बनवत होते आणि त्यांच्या कपड्यातून दिसत होतं की त्या काही काम करत नाही. स्वयंपाकघरात 2 दारे होते. त्यांनी मागच्या दारातून मला माझ्या खोलीत नेलं आणि पटकन कपडे बदलायला म्हटलं. मी घाबरले. माझी मधली नणंद मेघाने मला तिचे कपडे दिले. ती रोहनसमोर हे दाखवू इच्छित होती की मी इथे चांगली राहते. मला काही फरक पडत नव्हता. जसं त्यांनी म्हटलं तसं मी केलं. मी फक्त रोहनला भेटू इच्छित होते आणि त्यांच्या येण्यावर खूप आनंदित झाले. थोड्या वेळाने मी नणंदसोबत खोलीतून बाहेर आले.
रोहनला पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना माहीत नव्हतं की मी किती कठीण परिस्थितीत त्यांना भेटले. आणि जशी ते माझ्याकडे वळले तशी प्रथम त्यांची नजर माझ्या पायांवर गेली. माझ्या पायांवर फोडे निघालेले होते आणि आधीचे डाग स्पष्ट दिसत होते. आणि त्यावर असं की मी तुटलेली चप्पल घातली होती, जी मी कपड्याच्या तुकड्याने जोडली होती. ते लोक माझ्याबरोबर असंच करत. त्यांनी मला आधाराने जगू दिलं नव्हतं आणि माझी काळजी घेतली नव्हती. कपडे बदलताना त्यांना माझ्या चपलेचं काहीच आठवत नव्हतं. तीच चप्पल जी मी रोहनसोबत घेतली होती. त्यांनी माझ्याकडे पायांकडे पाहिलं तेव्हा आई आणि ननंदचा गळा कोरडा झाला, कारण मी पाहू शकत होते की त्यांचे चेहरे पांढरे पडले होते. रोहन विचारू लागले, काय झालं? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की माझ्यावर गरम चहा पडला. पण ते माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते. ते म्हणत होते, नाही, हे चुकीने होऊ शकत नाही. हे वाटतंय की तू किंवा कुणी जाणून बुजून तुझ्या पायावर चहा फेकला आहे. मी त्यांची बोलणी मानत नव्हते, सतत नकार देत होते. आई आणि ननंदला वाटत होतं की मी काही त्यांचा राज उघडू नये. त्या घाबरल्या होत्या. रोहनने माझ्या जळलेल्या पायांचे दुर्लक्ष करून टाकले असते, पण तुटलेल्या चपलेची गोष्ट वेगळी होती. मी त्यांना खोटी कथा सांगत होते. पण सध्या रोहनने शांतपणे माझ्या जळलेल्या पायांकडे पाहिलं. त्यांना माझी काळजी वाटत होती. पुन्हा अंगणाच्या दारावर ठोठावलं तेव्हा रोहन दार उघडायला पुढे सरसावले. तेथे तीच शेजारणी उभी होती, जी माझ्यावर होणाऱ्या जुलुमांची पूर्ण माहिती असलेली होती. तिची छत आमच्या छताला जोडली होती. ती अनेकदा स्वतःच्या छतावर चढून माझ्यावर होणारे अत्याचार पाहत असे. कदाचित आज तिने रोहनला येताना पाहिलं असावं. रोहन येताच तिने रोहनला अशी गोष्ट सांगितली की तो आईवर क्रोधित झाला. आमच्या शेजारणीने रोहनला सगळं सत्य सांगितलं की रोहनच्या अनुपस्थितीत आई आणि ननंदनी माझ्यावर किती जुलूम केले आहेत. रोहनला हे ऐकून विश्वासच बसला नव्हता. पण माझी अवस्था पाहून त्यांना समजलं की शेजारीण सत्य सांगते आणि त्यांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यांनी आईला म्हटलं, आई, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तर समजत होतो की तुम्ही सायलीला हृदयाने स्वीकारलं आहे. जर ही तुम्हाला आवडली नव्हती तर का तुम्ही माझा विवाह तिच्याशी केला? रोहन क्रोधाने म्हणाले. ते पुरुष असूनही माझ्यामुळे ओल्या आवाजात आईशी भांडत होते. आई आणि ननंद काही बोलत नव्हत्या, कारण आता त्यांची बोलती बंद झाली होती. आईकडे आता खोटं बोलण्याचा पर्यायच नव्हता. म्हणून त्या माझ्याकडून क्षमा मागू लागल्या आणि म्हणाल्या, आम्हाला क्षमा करा. त्यांनी मुलाकडूनही क्षमा मागितली आणि म्हटल्या, मुला, ही मुलगी मला पूर्वीपासून आवडली नव्हती, म्हणून माझी चूक झाली. रोहनने म्हटलं, नाही, तुमची चूक नाही, तर तुम्ही मोठं पाप केलं आहे. तुम्हाला माहीत आहे की ही गर्भवती आहे, तरी तुम्ही तिच्यावर जुलम केले. मी माझ्या बायकोला घेऊन इथून जातो. हे ऐकून आई घाबरली आणि रोहनच्या पायावर पडली. रडत म्हणाली, नाही मुला, असं करू नकोस. तू माझा एकुलता आधार आहेस. मला आता समजलं की या मुलीवर जुलूम करण्यामुळे माझ्या मुलीचे लग्न होत नाही. एवढं म्हणत त्या माझ्या पायावर पडल्या. मला आश्चर्य वाटत होतं की एवढा मोठा बदल कसा झाला. कदाचित त्यांना खरंच जाणीव झाली आणि चोरी पकडल्यावर घाबरल्या की त्यांचा कमावता मुलगा हातातून जाईल. मी आईला खांद्यावरून धरलं, त्यांना उभं केलं. मी म्हटलं, आई, तुम्ही हे काय करताय? तुम्ही मोठ्या आहात, माझ्या रोहनच्या आई आहात. रोहन त्यांच्या बहिणींवर खूप रागवला होता. तो म्हणत होता, मी या लोकांना सोडणार नाही. मग तो मला घेऊन खोलीत आला. तिथे मी त्याला सगळं सत्य सांगितलं. तो माझ्याकडून क्षमा मागत होता, तरी त्यात त्याचा काही दोष नव्हता. ते खूप चांगले होते. माझं हृदय खूप आनंदित झालं, कारण ते कायमस्वरूपी परत आले होते आणि आता आमचा मुलंही त्यांच्या उपस्थितीत जन्म घेणार होतं. मला माहीत होतं की आता माझं जीवन पूर्वीसारखं होईल. रोहन असताना मी घरात आरामाने राहू शकेन. आणि आता त्यांनी वचन दिलं होतं की ते मला कधी सोडणार नाही आणि इतरांच्या स्वाधीन करणारच नाहीत. स्वतः इथे राहून माझी काळजी घेतील. आता काही मी होऊ देणार नाही. आता रोहन असताना मी घरात आरामाने राहत होते, कारण रोहनला आता समजलं होतं की माझ्याबरोबर खूप वाईट झालं आहे. पण
मी तरी माझ्या विरुद्ध कोणताही ठामपणा घेतला नव्हता. त्यांनी घरात कामवाली ठेवली होती आणि रोहन असताना आई आणि ननंदची हिंमत नव्हती की त्या पूर्वीसारखे अत्याचार करतील. खरं म्हणजे एक ना एक दिवस वेळ बदलतेच, जसा माझा बदलला. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि होय, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला प्रथम मिळेल. धन्यवाद.